नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या आपण फुलपाडा परिसरात उपस्थित आहे। आज इकडे एक समोर धक्कादायक घटना समोर आलेली आहे। ज्या प्रकारे आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहे, याच ठिकाणी आज एक बॉडी सापडलेली, मृतदेह सापडलेला आहे। तो वय लगभग त्याचा 40 ते 45 बोलण्यात येतोय, पण 3-4 दिवस अगोदरची घटना आहे। ज्या प्रकारे आता ते बॉडी पूर्णपणे सडलेली आहे। आता म्हणजे कोण आहे, कोण कुठे राहत होता, त्या व्यक्तीचा अजूनपर्यंत समोर आलेला नाहीये। पण आता स्थानिक लोक आहे ज्यांनी ही गोष्ट बघितली होती, त्यांच्याकडे आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। नेमका त्यांनी काय माहिती आपल्याला देतील ते आपण विचारायचा प्रयत्न करू। सध्या इकडचे स्थानिक मिलिंद वेदजी आहे। मिलिंदजी, काय सांगणार, कशा प्रकारे हा घटना काय कधी माहित पडलं? ही घटना आता कधी झाली त्याचा अंदाज आपण सांगू शकत नाही, पण 1 तास अगोदर इथले आजूबाजूचे रहिवासी आहे त्यांना घाण वास येत होता। त्याच्यामुळे त्या लोकांनी इथे आजूबाजूला कंप्लेंट केली की आम्हाला घाण वास येतो करून। तसेच इथे सगळे समाजसेवक आहे, धवल चोरगेपासून सगळे जे आहे ते इथे जमा झालेले आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला। माझ्या ऑफिसला पण 2-3 जण सांगायला आले इथे असं असं झालं, कोणतं आम्ही आलो। पहिलं स्थानिक नगरसेविका आहे, प्रतिभाताई पाटील, सगळे जमा झाले आणि पोलिसांना बोलून आता ती बॉडी पोलीस लोक बघतात ते काय करतात ते। पोलीस इमिजिएटली म्हणजे इन्फॉर्म केलं, ते आले का? आले. पोलीस 10-15 मिनिटात लगेच आले। पोलिसांना जसं माहिती पडलं पोलिसांना लगेच आले। काय वाटतं, कोण आहे तो माणूस? म्हणजे इकडे जवळचा आहे का, असं परिचय झालाय का? आता ते बॉडीच्या दृष्टिकोनाने जे बघितलंय त्या दृष्टिकोनाने असं वाटतंय की तो कोण कचरा वेचणारा असू शकतो, ते कपड्याच्या हिशोबाने असं वाटतंय, पण ते चेहरा पूर्ण ते दिसत नाही त्याचा। किती दिवस म्हणजे असं किती दिवस झाले आपल्याला, म्हणजे अगोदर पासून काय डेट झालाय का, कोणाला मारून असं काय? काहीच कल्पना नाही आम्हाला, पण या रहिवाशाने सांगितलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं। आता पोलिसाचा पाठपुरावा करतील का असेल, स्थानिक आहे का इकडचा तो? ते चेहरा पूर्ण दिसत नाही त्याचा। काहीच तुम्ही नाही. आम्ही चेहरा प्रत्यक्ष बघितला पण चेहरा काही दिसत नाही। आता आपण बघू उपस्थित त्या ठिकाणी आदिवासी पण बांधव राहतात इकडे, कशा प्रकारे त्यांच्यातलं कोण होऊ शकतो का? नाही, मला वाटत नाही आदिवासी बंद असेल करून, कारण का तो इथले आदिवासी इथे कोण राहत नाही। आता हे जे घर जे आजूबाजूला बघतात हे सगळं घर बंदच आहे, इथे कायमस्वरूपी कोण राहत नाहीये। त्यामुळे इथले कोण नसतो, हे बाहेरचे कुठे कोण असतात कचरा वेचणारे किंवा कोण गरजुले लोक असतात, त्याच्यामध्ये कोणतरी पडला असेल, तो त्याला लागला असेल, तो तिथे पडल्यामुळे रक्त व्हायला तो असं तिथेच हे झालं त्याचं ते। कारण की वसई विरारमध्ये आपण बघत असेल गेले एक हप्त्यामध्ये 1 वीक मध्ये 3-4 घटना मृत्यू म्हणजे मर्डरची केस समोर आलेली आहे। त्यावरती आपल्याला असं वाटतंय का इकडे पण हा मर्डर झाला असेल किंवा नॉर्मल? तुम्ही जी गोष्ट बोलताय 3-4 दिवस अगोदर किंवा 3-4 महिने भरपूर मर्डर चालले, ते मर्डर मारलेली मर्डर आहेत, मारून टाकले। आणि आता हे जे आहे ते आता हे जर पोस्टमॉर्टम केल्यानंतर खरं कळेल की याला कोणी मारून टाकलं इथे की हा स्वतःहून पडला करून, ते आता आपण सांगू शकत नाही असं। धन्यवाद। बघितलं ज्या प्रकारे स्थानिक लोकांनी आपल्याला माहिती दिली की त्यांना अजूनपर्यंत माहित न पडला हा व्यक्ती कोण आहे, कुठून आलेला आहे, कचरा विकणारा होता असं त्याच्या वेशभूषेवरती कळण्यात येतोय। पण ज्या प्रकारे अशी घटना वसई विरारमध्ये वारंवार आता समोर येते, हे मोठ्या गोष्टी असणार आहे। पोलिसांचा कशा प्रकारे या सर्व गोष्टीवरती लक्ष असणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं असेल। प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। धन्यवाद।